नमस्कार मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता रेकॉर्डेड बॅचमधला घड्याळ हा टॉपिक पाहणार आहोत आणि भाग मित्रांनो तिसरा, म्हणजे घड्याळचे आपले दोन यावेळी ऑलरेडी टॉपिक झालेले आहेत। तर या ठिकाणी घड्याळचे काही दोन भाग झाले ते भाग पाहून घ्या। हा तिसरा भाग असणार आहे, त्यामुळे हा सुद्धा भाग खूप महत्त्वाचा असणार आहे। तर मित्रांनो, या विषयामध्ये जर तुम्हाला परफेक्ट व्हायचं असेल तर प्रॅक्टिस मॅक्स अ मॅन परफेक्ट, जेवढी तुमची सराव जास्त तेवढं तुम्ही या विषयामध्ये परफेक्ट व्हा। तर चला मित्रांनो, आज आपण महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग टॉपिक जो म्हणजे घड्याळ भाग तिसरा आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जो की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा आहे। तर चला वेळ न लावता सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, मागच्या दुसऱ्या भागामध्ये आपण काय पाहिलं, ते घड्याळ पुढे जात असेल किंवा मागं पडत असेल तर ती विशिष्ट दिवसाच्या नंतर किती वेळ दाखवेल, किंवा दोन घड्याळ असतील, एक घड्याळ मागं पडत असेल एक घड्याळ पुढं पडत असेल तर या ठिकाणी ते घड्याळ विशिष्ट दिवसाच्या नंतर किती मिनिटाचा फरक पडेल, किंवा ते पहिलं घड्याळ किती वेळ दाखवेल, दुसरं घड्याळ किती वेळ दाखवेल, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं। तर मित्रांनो, मागचे व्हिडिओ व्यवस्थितरित्या पाहून घ्या। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, पहा, घड्याळ आरशातील प्रतिमा। आता मित्रांनो, घड्याळातील आरशातील प्रतिमा हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचा आहे, कारण की हा जो काही टाईप तुम्हाला दिसत आहे आरशातील प्रतिमा, यावर आधारित तुम्ही कुठलीही परीक्षा पहा मित्रांनो 1 ते 2 प्रश्न परीक्षेला विचारले जातात। आणि घड्याळ टॉपिकवर विचारायचं जर झालं तर जास्तीत जास्त तुम्हाला कोण आणि कोणच्या नंतर आरशातील प्रतिमा हे दोन मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त विचारलं जातं। त्यामुळे भाग पहिला आणि भाग तिसरा हा खूप महत्त्वाचा आहे। तर पहा, भाग तिसरा, आरशातील प्रतिमा किती वाजले हे काढण्यासाठी दिलेली वेळ 1160 मधून मायनस करावी। हे खूप महत्त्वाचे आहे, पहा, अतिशय इजी टॉपिक आहे। हे जो काही टाईप आहे खूप इजी आहे, हे लक्षात ठेवा। म्हणजे तुम्हाला जर उदाहरणार्थ मी जर म्हणलं 7:30 झालेली आहेत, तर आरशातील प्रतिमा किती दाखवेल किंवा आरशात किती वाजलेले दिसतील, अशा स्वरूपाचं जर तुम्हाला सांगितलं काय करायचं, ही जी काय आपल्याला वेळ दिली ही कशामधून मायनस करायची, 11 मिनिट आणि 11 मधून ही मिनिट काय 11 तास आणि 60 मिनिटामधून ही वेळ मित्रांनो 7.5 ही वेळ या ठिकाणी मायनस करायची। म्हणजे पहा, 60 मिनिटामधून 30 मिनिटं गेले, किती मिनिटं राहिले, 30 मिनिटं राहिले। 11 मधून 7 गेले, 4 राहिले, म्हणजे 4:30 वाजलेले आपल्याला दिसतील। म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी कुठलीही जर वेळ दिली असेल आणि तुम्हाला जर म्हणलं असेल आरशातील प्रतिमा किती दाखवेल, तर 11:60 मधून ती काय करायची, मायनस करायची। म्हणजे 11:60 मिनिटामधून ती मायनस करायची। मात्र दिलेली जर वेळ ही या ठिकाणी जर 12 असेल, किंवा या ठिकाणी 14 असेल, किंवा या ठिकाणी 15 दिलेली असेल, तर मित्रांनो ते लक्षात ठेवा, ही तुम्हाला काय करायची, 23:60 म्हणजे 23:60 मिनिटामधून ही काय मायनस करायची। म्हणजे 12च्या पुढची जी काय वेळ तुम्हाला दिली जाते ही 23:60 मिनिटातून ही मायनस करायची, आणि 12च्या खालची जेवढी वेळ तुम्हाला दिली, मग 7 असेल, 8 असेल, किंवा 5 असेल, 3 असेल, 2 असेल, तर ही कशामधून मायनस करायची, 11:60 मिनिटातून ती मायनस करायची। तर कसं, तर ते उदाहरणाच्या माध्यमातून आता आपण पाहूयात। तर पहा, पहिलं उदाहरण आपल्याला दिलंय, एक घड्याळामध्ये 4:30 वाजले आहे, तर ते घड्याळ आरशामध्ये किती वाजलेली दाखवेल, किंवा आरशामध्ये ते घड्याळ किती वेळ दाखवेल। आता मी काय म्हणलो, पहा, 4:30 झाले, याचा अर्थ ते 12च्या खालचे आहेत, म्हणून तुम्हाला काय सांगितलं, 11:60 मिनिटामधून ते आपल्याला मायनस करायचे। मग या ठिकाणी लिहूयात 4 तास आणि या ठिकाणी 30 मिनिट दिले, हे 30 मिनिट। मग आता मिनिटामधून मिनिट मायनस करा आणि याच्यामधून आपल्या तासामधून तास मायनस करा। मग 60 मिनिटामधून 30 मिनिटं गेले, आपले 30 मिनिटं राहिले। 11 तासामधून 4 तास गेले, आपले किती तास राहिले, 7 तास राहिले। म्हणजे 7:30 वाजल्याची वेळ आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। याचा जास्तीत जास्त सराव करा। त्याच्यानंतर 2 नंबरचा प्रश्न पहा, एका घड्याळामध्ये 9:16 वाजले आहेत, म्हणजे 9:16 झाले, तर ते घड्याळ आरशासमोर धरल्यास किती वाजलेले दिसतील, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले। आता 9:16 याचा अर्थ ही 12च्या खालची टाईम आहे। मग 12च्या खालचा टाईम जर असेल तर तो 11:60 मिनिटामधून आपल्याला मायनस करायचा। मग या ठिकाणी 9 लिहा आणि या ठिकाणी 16 लिहा। आता पहा, या 60 मधून आपल्याला 16 मायनस करायचे, म्हणजे 10 मधून 6 गेला, 4 राहिला, 5 मधून 1 गेला, 5 मधून 1 गेला, किती राहतात, 4 राहिला, आणि 11 मधून 2 गेला, 11 मधून 9 गेला, 11 मधून 9 गेल्याच्या नंतर 2 राहिला, म्हणजे 2:44 मिनिटाची वेळ या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। आता तुमच्या हळूहळू लक्षात येत असेल, जर तुम्ही यापूर्वीच घड्याळ हा टॉपिक केलेला असेल तर तुम्हाला हे सोपं जाईल, ठीक आहे। त्याच्यानंतर पहा, घड्याळात 11:34 झाली आहे, तर ते घड्याळ आरशासमोर धरल्यास किती वेळ झाल्याचे दर्शवेल। आता पहा, 11:34 झाली, याचा अर्थ ही 12च्या खालची वेळ आहे। मग 12च्या खालची वेळ जर असेल तर तुम्हाला मी काय सांगितलं, 11:60 मधून ती आपल्याला मायनस करायची। मग पहा, या ठिकाणी 11 लिहा, 11च्या नंतर या ठिकाणी 34 लिहा, ठीक आहे। म्हणजेच याचा अर्थ आता पहा, 10 वाजून या ठिकाणी
शून्यामधून 4 जात नाही म्हणून 6 मधला हातचा एक इथे घेतला, इथे झाले 10. 10 मधून 4 गेल्याच्या नंतर किती राहिला मित्रांनो? 6 राहिला. आता या ठिकाणी झाला 5. 5 मधून 3 गेला, किती राहिला? 2 राहिला. 11 मधून 11 गेला, 0 राहिला. आता मला सांगा मग मित्रांनो, आता या ठिकाणी काय म्हणतोय? 0:26 झालेले आहेत. 0:26 झाले, याचा अर्थ काय मित्रांनो? आता 0:26 म्हणजेच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी किती वाजलेले दिसतील? तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 12:26 झालेले दिसतील. 12:26 या ठिकाणी झालेले असतील. 0 ज्यावेळेस असतात त्यावेळेस मित्रांनो 12 वाजलेले असतात, म्हणजे 12:26 या ठिकाणी झालेले असतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, आता एक घड्याळामध्ये 12:30 वाजले आहेत, तर ते घड्याळ आरशासमोर धरल्यास किती वाजलेले दाखवेल? आता एका घड्याळामध्ये किती वाजलेत मित्रांनो? एका घड्याळामध्ये वाजलेले 12:30. 12:30 वाजले, याचा अर्थ 12:30 झाले. मग ही 11:60 पेक्षा मोठी वेळ आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं, 12च्या समोर जर तुम्हाला मिनटं दिलेले असतील तर ते कधीसुद्धा कशामधून मायनस करायचे? तर कधीसुद्धा ती आपल्याला 23 या ठिकाणी पहा, 23:60 मधून आपल्याला ते मायनस करायचे. म्हणजे या ठिकाणी तासाच्या खाली तास लिहा, मिनिटाच्या खाली मिनिट लिहा. मग 60 मिनिटामधून 30 मिनिट गेले, किती मिनिट राहिले रे बाळांनो? 30 मिनिट राहिले. त्याच्यानंतर 23 मधून 12 गेला. आता 23 मधून 12 गेल्याच्या नंतर किती राहतात मित्रांनो? 9 राहतात. किती राहतात? 9 राहतात. म्हणजे 9 वाजून या ठिकाणी किती मिनिटाची वेळ दाखवेल? थांबा, 13 मधून या ठिकाणी 13 मधून 2 गेला, 9 राहिला. आणि 0 मधून 0 गेला, 0. म्हणजे 9 वाजून 9:30 वाजल्याची वेळ आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे. परंतु ऑप्शनमध्ये कुठेही दिलेलं नाही, त्यामुळे मित्रांनो कदाचित या ठिकाणी ऑप्शन चुकीचे असू शकतात. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी 9:30 वाजणार ही वेळ तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. त्याच्यानंतर पहा, एका घड्याळामध्ये 14:30 वाजले आहेत, म्हणजे 14:30 झाले आहेत, तर ते घड्याळ आरशासमोर धरल्यास किती वाजलेले दिसतील? तर पहा, या ठिकाणी 14:60 हे कशापेक्षा मोठे? 11:60 मधून मोठे आहे, म्हणून याला आपण काय करूयात? 23 मधून या ठिकाणी मायनस करूयात. म्हणून 23 आणि 30 मिनिट, 23 आणि 60 मिनिटामधून आपल्याला काय करायचे? मायनस करायचे. मग काय करायचे? या ठिकाणी लिहा 14, या ठिकाणी लिहा मित्रांनो 30. म्हणजेच या ठिकाणी हा 60 मधून 30 गेला, 30 राहिला. आता 13 मधून 4 गेल्याच्या नंतर किती राहतं? पहा, 13 मधून 4 गेला. आता या ठिकाणी पहा, 2 मधला हातचा इथे घेतला, इथे झाले 13. आता 13 मधून आपल्याला, म्हणजे मित्रांनो आपल्याला 9:30 वेळ या ठिकाणी दाखवणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, आता परत टाईप चेंज झाला. आता घड्याळामध्ये वर्तुळ आकृती असते, त्यामुळे घड्याळात एकूण 360 अंश असतात. किती? 360 अंश या ठिकाणी असतात. आता तुम्हाला समजलं असेल आरशातील प्रतिमा कशा काढायची, या पलीकडे तुम्हाला काही विचारलं जाणार नाही. आता पहा, घड्याळामध्ये वर्तुळ आकृती असल्यामुळे घड्याळामध्ये एकूण 360 अंश असतात. हा सुद्धा भाग खूप महत्त्वाचा. पहा, 360 अंश असतात. त्याचे 12 भागामध्ये आपण विभाजन केल्याच्या नंतर, म्हणजेच मित्रांनो आता पहा, 360 अंशाला जर आपण 360 अंशाला आपण 12 भागलं, तर 12ने का भागायचं? कारण की घड्याळामध्ये किती? 1 पासून 12 पर्यंत या ठिकाणी तास असतात. मग 12 × 12, 12 × 36. म्हणजेच मित्रांनो प्रत्येक तासामध्ये एकूण 30 अंशाचा कोन असतो. प्रत्येक तासामध्ये, उदाहरणार्थ इथं 12 आहेत, 12च्या नंतर 1 आहे, म्हणजे हा जो काही कोन आहे मित्रांनो हा 30 अंशाचा असतो. हे लक्षात ठेवायचे. म्हणजे प्रत्येक तासामध्ये एकूण 30 अंशाचा कोन होत असतो. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर दर 12 तासांनी ती 11 वेळा या ठिकाणी एकावर एक येतात. म्हणजेच मित्रांनो पहा, घड्याळाचे दोन्ही काटे दर तासाला एकावर एक येतात, तर दर 12 तासांनी ती 11 वेळी एकावर एक येतात. 12 स्थिती वगळून. त्याच्यानंतर पहा, घड्याळाचे दोन्ही काटे 90 अंशाचा कोन दर तासाला 2 वेळा करतात. पहा, घड्याळामध्ये 90 अंशाचा कोन किती वेळा होतो? असा सरळ प्रश्न विचारला जाईल की घड्याळामध्ये 90 अंशाचा कोन एका तासामध्ये किती वेळा होतो? तर तो दर तासाला 2 वेळा होतो. किती? दर तासाला 2 वेळा होत असतो. तर पहा, तर दर 12 तासांनी तो 90 अंशाचा कोन किती वेळा होईल? तर तो 22 वेळा होत असतो. यामध्ये पहा मित्रांनो, 3 आणि 9 वाजताची स्थिती आपल्याला वगळून करायची आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की घड्याळामध्ये 90 अंशाचा कोन एका तासामध्ये किती वेळा होतो? तर एका तासामध्ये तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? 2 वेळा होतो. पहा, 90 अंशाचा कोन घड्याळामध्ये एका तासामध्ये किती वेळा होतो? तर तो 2 वेळा होतो. किती? 2 वेळा होतो. आणि तुम्हाला जर विचारलं तर घड्याळामध्ये या ठिकाणी 90 अंशाचा कोन 2 वेळा होतो. तर 12 तासामध्ये जर विचारलं तर घड्याळामध्ये 12 तासामध्ये 90 अंशाचा कोन किती वेळा होईल? तर तो किती वेळा होतो? 22 वेळा होतो. आता 22 वेळा होतो, मग याचा अर्थ पहा, एका तासामध्ये जर 2 वेळा होत असेल तर 12 तासामध्ये 24 वेळा व्हायला पाहिजे, परंतु 22 वेळा होतो. तर का होतो? तर पहा मित्रांनो, या ठिकाणी 3
3 वाजताची आणि 9 वाजताची वेळ, या वेळेमध्ये मित्रांनो 90 अंशाचा कोन होत नाही, म्हणून हे 2 या ठिकाणी मायनस करायचे आहेत. म्हणजेच मित्रांनो 12 तासामध्ये 90 अंशाचा कोन म्हणजेच काटकोन किती वेळा होतो? 22 वेळा होतो. 90 अंशाचा कोन म्हणजे काटकोन एका तासामध्ये 2 वेळा होतो. हे मित्रांनो पाठांतरावर आधारित प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, घड्याळाच्या दोन्ही काट्यात 180 अंशाचा कोन दर तासाला 1 वेळा होतो. पहा, 90 अंशाचा कोन किती? 2 वेळा होतो दर तासाला. 90 अंशाचा कोन 2 वेळा होतो. आणि 12 तासामध्ये 90 अंशाचा कोन किती? 22 वेळा होतो. या ठिकाणी जर पाहिलं तर 180 अंशाचा कोन एका तासामध्ये 1 वेळा होतो. आणि पहा, घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये 180 अंशाचा कोन दर तासाला 1 वेळा होतो, तर दर 12 तासांनी 180 अंशाचा कोन 11 वेळा होतो. 180 अंशाचा कोन 12 तासांनी किती? 11 वेळा होतो. म्हणजे एका तासामध्ये 180 अंशाचा कोन 1 वेळा होतो, तर 12 तासामध्ये 180 अंशाचा कोन या ठिकाणी 11 वेळा घड्याळामध्ये होत असतो. यामध्ये 6 वाजताची स्थिती आपल्याला वगळावी लागत असते. त्याच्यानंतर पहा, एका घड्याळामध्ये 1 वाजता 1 टोल, 2 वाजता 2 टोल, 3 वाजता 3 टोल याप्रमाणे जर टोल वाजत असतील तर त्या घड्याळामध्ये 12 तासामध्ये एकूण किती टोल वाजतील? अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. आता हा प्रश्न थोडासा इंटरेस्टिंग आहे आणि थोडासा फिरवणारा प्रश्न आहे. आता हा प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेला सुद्धा विचारले. पहा, एका घड्याळामध्ये 1 वाजता 1 टोल, 2 वाजता 2 टोल, 3 वाजता 3 टोल, 4 वाजता 4 टोल अशाप्रमाणे जर टोल पडत असतील तर 12 तासामध्ये किती टोल पडतील? अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले. म्हणजे सरळ आपल्याला काय करायचे मित्रांनो, या ठिकाणी पहा, 1 वाजता 1 टोल पडते, 2 वाजता 2 टोल पडते, 3 वाजता 3 टोल, 4 वाजता 4 टोल, 5 वाजता 5 टोल अशा प्रकारे 12 वाजता 12 टोल या ठिकाणी पडणार आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का, या ठिकाणी आपल्याला 1 पासून 12 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज करायची. जर तुम्ही गणितचा जर आपला भाग पाहिला असेल तर तुम्हाला या ठिकाणी समजणार. तर 12 गुणाकारामध्ये 12च्या समोरची संख्या 13, भागाकारामध्ये 2 करा. मग पहा, या ठिकाणी 2 जर या ठिकाणी जर आपण भाग जर दिला तर कितीचा झाला मित्रांनो? 6चा गेला. 6चा गेल्याच्या नंतर आपल्याला काय? 13 सकून 13 26 41 13 52 13 5 13 संग 78, 13 संग किती? 78, 13 संग किती? 78. म्हणजेच मित्रांनो घड्याळाच्या 12 तासामध्ये 1 वाजता 1 टोल, 2 वाजता 2 टोल, 3 वाजता 3 टोल म्हणजे जेवढे वाजले असतील तेवढे टोल जर पडत असतील तर 12 तासामध्ये एकूण किती टोल पडणार? तर ते 78 टोल या ठिकाणी पडणार. किती? 78 टोल. आणि 24 तासामध्ये जर विचारलं तर 78 दोन्ही 156 टोल या ठिकाणी 24 तासामध्ये पडणार. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. म्हणजे घड्याळामध्ये जेवढे वाजले असतील तेवढेच टोल जर पडत असतील तर अशा स्वरूपामध्ये हे सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. म्हणजेच काय करायचं? पहा, जर तुम्हाला म्हणलं घड्याळामध्ये 1 वाजता 1 टोल, 2 वाजता 2 टोल, 3 वाजता 3 टोल, 4 वाजता 4 टोल अशाप्रमाणे टोल पडतात तर 10 वाजेपर्यंत किती टोल पडतील? असं जर तुम्हाला जर आलं तर काय करायचं? शेवटचा अंक कुठला आहे? 10. मग 10 गुणाकारामध्ये 11, भागाकारामध्ये काय करायचं? 2 करायचं. हा 2 कटला. 2 कटल्याच्या नंतर इथं 5चा भाग गेला आणि 11 5 55. म्हणजे घड्याळामध्ये 1 वाजल्यापासून 1 वाजता 1 टोल, 2 वाजता 2 टोल जेवढे वाजले असतील तेवढे टोल पडत असतील तर 10 वाजेपर्यंत एकूण 55 टोल या ठिकाणी पडणार आहेत. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला हे सॉल्व करायचे. मग तुम्हाला 9 वाजले असतील तर 9 गुणाकारामध्ये 10 करा, भागाकारामध्ये 2 करा. ठीक आहे. आता पहा, एका दोलकाच्या घड्याळामध्ये 1 वाजता 1 पाऊल, 2 वाजता 2 टोल. पहा, एका घड्याळामध्ये पहा, एका दोलकाच्या घड्याळामध्ये 1 वाजता 1 टोल, 2 वाजता 2 टोल, 3 वाजता 3 टोल याप्रमाणे टोल वाजत असतील तर त्या घड्याळामध्ये 24 तासामध्ये एकूण किती टोल वाजतील? आता पहा, 24 तासामध्ये आपल्याला दिले. मग तुम्हाला मी काय सांगितलं होतं? तर पहिले 1 वाजल्यापासून तर 12 तासापर्यंत एकूण किती? 78 टोल पडणार आहेत. मग 12 दोन्ही होते 24, तर 78 गुणाकारामध्ये 2 जर केला तर 156 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजेच 1 वाजता 1 टोल, 2 वाजता 2 टोल, 3 वाजता 3 टोल अशाप्रमाणे जर टोल पडत असतील तर तुम्हाला 24 तासामध्ये एकूण किती टोल पडतील? तर 24 तासामध्ये 156 टोल या ठिकाणी पडणार आहेत. त्याच्यानंतर पहा, एका घड्याळामध्ये प्रत्येक अर्ध्या तासाला एक टोल वाजतो व जेवढे वाजले असतील तेवढे टोल वाजतात तर त्या घड्याळामध्ये दुपारचे 12 वाजल्यापासून संध्याकाळचे 6 वाजेपर्यंत एकूण किती टोल वाजतील? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी काय म्हणले पहा, एका घड्याळामध्ये अर्ध्या तासाला 1 टोल वाजत आहे, प्रत्येक अर्ध्या तासाला 1 टोल आणि जेवढे वाजले असतील तेवढे टोल या ठिकाणी वाजत आहेत. तर त्या घड्याळामध्ये काय म्हणते? दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. मग या ठिकाणी 12च्या नंतर या ठिकाणी 1, 1च्या नंतर 2, 2च्या नंतर 3, 3च्या नंतर 4, 4च्या नंतर 5, 5च्या नंतर 6. आता 6 वाजेपर्यंत किती टोल वाजतील म्हणते?
मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे 12 वाजता 12 टोल पडले 12 आणि या ठिकाणी पहा 12च्या नंतर 1 म्हणजे 13, 13च्या नंतर 2, 13 आणि 2 15, 15 आणि 3 किती झाले मित्रांनो 15 आणि 3 18, 18 आणि 4 22, 22 आणि 5, 22 आणि 5 27, 27 आणि 6 किती झाले 27 आणि 6 झाले 33, 27 आणि 6 किती झाले मित्रांनो 33 आणि प्रत्येक अर्ध्या तासाला एक टोल म्हणजेच या ठिकाणी 12:30 वाजता 1, 1:30 वाजता 1, त्याच्यानंतर 2:30 वाजता 1, 3:30 वाजता 1, 4:30 वाजता 1 आणि 5:30 वाजता 1 म्हणजे किती 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजेच मित्रांनो 12 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत जेवढे वाजले असतील तेवढे टोल म्हणजे 33 टोल होत आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक अर्ध्या तासाला एक टोल वाजत आहे म्हणजेच या अर्ध्या तासामध्ये एकूण 6 टोल या ठिकाणी होत आहेत म्हणजेच एकूण 39 टोल या ठिकाणी वाजणार आहेत म्हणजेच ऑप्शन क्रमांक पहा 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर 39 टोल या ठिकाणी होणार आहे म्हणजे 5 जेवढे वाजले असतील तेवढे टोलसुद्धा वाजत आहेत आणि प्रत्येक अर्ध्या तासाला परत एक टोल या ठिकाणी वाजत आहे म्हणजे 12:30 वाजता 1, 1:30 वाजता 1, 2:30 वाजता 1, 3:30 वाजता 1, 4:30 वाजता 1, 5:30 वाजता 1 आणि 6 वाजेपर्यंत आपण काढायचे म्हणून 6:30 आपल्याला पकडायचं नाही तर इथपर्यंत पहा एकूण 12 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत एकूण 33 टोल झाली त्याच्यानंतर त्या प्रत्येक अर्ध्या तासाला एक टोल म्हणजे एकूण 6 म्हणजेच मित्रांनो 39 टोल या ठिकाणी पडणार आहेत अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आता मित्रांनो या ठिकाणी पहा आता घड्याळ हा टॉपिक या ठिकाणी समाप्त झालेला आहे पुढचा जो काय आपला टॉपिक असणार आहे तो असणार आहे मित्रांनो नातेसंबंधाचा टॉपिक या ठिकाणी असणार आहे त्यामुळे पुढचा टॉपिकसुद्धा खूप महत्त्वाचा असणार आहे नातेवाईक या टॉपिकचे सुद्धा जवळपास मित्रांनो 2 ते 3 भाग या ठिकाणी आपले होऊ शकतात त्यामुळे हा सुद्धा टॉपिक खूप महत्त्वाचा असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण घड्याळ हा टॉपिक या ठिकाणी समाप्त केलेले संपूर्ण जे काही पहिला भाग दुसरा भाग आणि तिसरा भाग व्यवस्थितरित्या पहा रिपीट व्हिडिओ पहा मित्रांनो कारण की मी तुम्हाला या ठिकाणी अनलिमिटेड वॉच टाईम दिले किती वेळा तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे या ठिकाणी थांबूया. थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय.